समोरचा व्यक्ती देखील नम्र आहे. म्हणून बोलण्याची घाई करू नका. पवित्र शास्त्र देखील सांगतं की जीभ ही फार खतरनाक आहे, ती आग लावते, आग आहे ती. तुमची जीभ जी आहे ती फार खतरनाक आहे. एकदा बोलायला सुरुवात केली तुम्ही, काही जणांना विचारा, फक्त एक विषय काढायचा. मला वाटतं लेडीजमध्ये जास्त असतो तो प्रकार. फक्त काही माहिती करून घ्यायचं का, ते थोडंसं विरोधात बोलायचं आणि थोडंसं असं काहीतरी असं बरं तिला शहाणे आहे ना, त्यांनी असं केलं त्यांनी ना, मला तर बिलकुल पटत नाही त्यांचं. बस आणि बाजूला ऐकायचं. दान 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 पूर्ण इतिहासाचं पुस्तक, त्यांचं स्वभाव, काय केलं काय नाही केलं, ॲट प्रेझेंट ते काय करत आहे, सगळी माहिती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे न पैसे देता तुम्हाला सगळी माहिती भेटेल. फक्त थोडं विरोधात बोलायचं आणि असं दाखवायचं की मी त्यांच्या विरोधात आहे आणि मी तुमच्या पक्षाचा आहे. बस सगळं माहिती आपल्याला फुकट मिळून जाते, काही गरज नसते. म्हणजे हा स्वभाव जो असतो, हा स्वभाव जो आहे, हा दुष्टापासून आलेला स्वभाव आहे.